गोठ ह्या मराठी मालिकेतील अभिनेत्री राजा गोसावी यांची मुलगी शमा देशपांडे यांनी त्यांच्या आईवडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. राजा गोसावी प्रथमच त्यांच्या पत्नीसोबत या फोटोतून पाहायला मिळत. मराठी सृष्टीतील विनोदाचे राजे अशी ओळख त्यांना मिळाली होती. लाखाची गोष्ट, अखेर जमलं, असला नवरा नको ग बाई, भ्रमाचा भोपळा, वाट चुकलेले नवरे अशा अनेक चित्रपट आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकाकडून भरभरून दाद मिळाली. मराठी सृष्टीत एवढं मोठं नाव असूनही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही. राजा गोसावी यांना एकूण 5 अपत्ये, 3 मुलं आणि 2 मुली. सर्वांनीच आपल्या लहानपणी नाटकातून काम केले, पण शमा देशपांडे या त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेलेला पाहायला मिळाला. घरचीच प्रोडक्शन कंपनी असल्यामुळे कुठला कलाकार जर प्रयोगाला येऊ शकला नाही, तर त्यावेळी त्यांची धाकटी मुलगी शमा देशपांडे ती उणीव भरून काढायच्या. वयाच्या 18व्या वर्षीच किरण देशपांडे यांच्याशी शमा देशपांडे यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांना 2 मुलीही झाल्या. लग्नानंतरचा प्रवास मात्र शमा देशपांडे यांच्यासाठी खूपच खडतर होता. आर्थिक अडचणीमुळे स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी आणि पर्यायाने घर चालवण्यासाठी अभिनय क्षेत्रात त्या दाखल झाल्या. पण यात मी वडिलांच्या नावाचा कधीच उपयोग केला नाही, असं त्या आवर्जून सांगतात. उलट राजा गोसावी यांची मुलगी म्हटल्यावर अधिकच अडचणी वाढत गेल्या. मोठ्या कलाकाराची मुलगी, त्यामुळे फ्लर्ट करता येणार नाही, मग कामही द्यायला नको, असे सगळेच जण दबकून राहायचे. त्यामुळे त्यांनी शमा देशपांडे याच नावाने हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख मिळवली. लग्नानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या पहिल्या पतीचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळे ते दारूच्या आहारी गेले. त्यातच त्यांचे निधन झाले. अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं. खंत एवढीच होती की लेकीचं यश पाहण्यासाठी राजा गोसावी हयातीत नव्हते.